आग्र्याचा ताजमहाल प्रेमाचं प्रतीक, इतिहासातील अप्रतिम कलाकृती, जगातलं 7वं आश्चर्य, अशी ओळख ताजमहालची आपल्या सर्वांनाच माहीत आहे. इतिहासात अजून एक ओळख म्हणून ताजमहाल ओळखला जातो. काय आहे ही ओळख? चला तर पाहूयात. आग्र्यात शहाजहानने आपली लाडकी पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला. या ताजमहालचा बऱ्यापैकी इतिहास आपण सर्वच जण जाणतो. जगप्रसिद्ध हा ताजमहाल आणि मराठे यांचं थोड्या दिवसांसाठी जिव्हाळ्याचं नातं होतं. थोड्या नाही, खूप वर्षासाठी. ऐकून आश्चर्य वाटत असेल तर जाऊयात थोडंसं डायरेक्ट इतिहासात. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याची अवस्था फारच दयनीय झाली होती. हे साम्राज्य लयाला जाण्याच्या मार्गावर होतं. त्यावेळी रोहिला मोहम्मद कादरीने दिल्लीत तख्त काबीज केलं होतं. हा कादरी मराठ्यांचा पानिपतपासूनचा शत्रू होता. त्याने मराठ्यांना फार त्रास दिला होता. पानिपतचा रणसंग्राम मराठे हरले, पण उत्तरेत मराठ्यांनी पुन्हा जम बसवायला सुरुवात केली. याच काळात महादजी शिंदे उत्तरेत चालून गेले. याच काळात महादजी शिंदेंनी उत्तरेत मराठ्यांचा चांगलीच दरारा केला. शिंदेंनी दिल्लीच्या बादशाहकडून वकिले मुतालिक म्हणजे मुख्य कारभारी हा मान मिळवला. त्यावेळी महादजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली 65,000ची मराठी फौज दिल्लीचे रक्षण करण्यास दिल्लीत सज्ज झाली होती. त्याचवेळी महादजी शिंदेने दिल्लीच्या नामधारी बादशहाला गोहत्या बंदीचं फरमान काढायला सांगितलं. दिल्लीच्या कारभाराची अख्खी सूत्र मराठ्यांनी आपल्या हातात घेतली होती आणि गुलाम कादरीला मराठ्यांनी सळो की पळो करून सोडलं होतं. तसा दिल्लीतून गुलाम कादरी पळाला, पण त्याचा मराठ्यांवर उपद्रव सुरूच होता. जानेवारी 1765 पासून मराठ्यांचा आग्रा, दिल्ली सारख्या ठिकाणी अंमल सुरू झाला. 1788 मध्ये इस्माईल बेग हा गुलाम कादरीसहित मराठ्यांवर चालून आला. यमुनेच्या दुसऱ्या तीरावर मुघलांनी आपल्या तोफा लावून संपूर्ण आग्र्यावर तोफांचा मारा सुरू केला. तेव्हा आग्र्यावर मराठ्यांची सत्ता होती. तेव्हा मराठ्यांनी त्या तोफांपासून आपले संरक्षण व्हावे, आपल्या घोड्यांचं संरक्षण व्हावे, त्यामुळे ते सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी एक नामी शक्कल लढवली. ती म्हणजे आपले घोडे चक्क ताजमहालात बांधायला सुरुवात केली. मराठेच ते काहीही करणार. ताजमहालच्या आजूबाजूला तर मराठ्यांनी घोड्याचा पागाच तयार केला. त्यात आपली सर्व घोडी बांधून टाकली. इस्माईलच्या तोफापासून आपल्या घोड्यांना वाचवलं. हा एक युद्धनीतीचा भाग म्हणून मराठ्यांनी ताजमहालचा जसा वापर केला तसा इतिहासात कोणत्याच शासकाने केला नसेल. तसं मराठ्यांचे घोडे हे त्यावेळी मराठ्यांची शान होती. याच घोड्यांचा वापर करून मराठ्यांनी पुन्हा इस्माईलवर पलटवार केला. मराठ्यांच्या तोफांनी इस्माईल व कादरी याचं सैन्य भाजून काढलं. मराठ्यांनी कादरी खानला पळून लावलं, पण इस्माईल बेग मात्र अजूनही लढत होता. 1 जून 1788ला इस्माईल बेग व मराठ्यांच्यात फार मोठी लढाई झाली. याच इस्माईल बेगला मराठ्यांनी कापून काढलं. त्यात त्यांना मोलाची साथ मिळाली आपल्या घोड्यांची, जी घोडी मराठ्यांनी ताजमहालमध्ये बांधलेली होती. घोड्यांच्या व तोफ्यांच्या साथीने मराठ्यांनी बेगचा पराभव केला. पुन्हा मराठ्यातील रुबाब वाढला. उत्तरेतील दिल्ली, आग्रा, मथुरा, वृंदावन मराठ्यांनी काबीज केलं. तसं मराठ्यांनी 20 वर्ष आग्र्यावर राज्य केलं. बहुतेक बरेच मुघल सैन्य त्यावेळी तिथूनच आपला राज्यकारभार पाहत होते. याच आग्र्यावर मराठ्यांचा भगवा डौलाने फडकत होता. यात त्यांच्या साथीला अहोरात्र त्यांचे घोडे व तोफा होत्या. मराठ्यांच्या या कर्तृत्वाला, पराक्रमाला इतिहास साक्षी आहे. हे भगवं वादळ हिंदुस्थानच्या इतिहासात नेहमीच अजरामर राहील. त्यांच्या शौर्याला, पराक्रमाला मानाचा मुजरा.